चिमण्या गोष्टी. नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचे चिमण्या गोष्टीमध्ये, जिथे गोष्टीतून मिळतो विज्ञानाचा आणि ज्ञानाचा उजेड. आज आपण जाणून घेणार आहोत प्रेशर कुकरचा शोध आणि डेनिस पॅपिन यांची अद्भुत कहाणी. आपण दररोज स्वयंपाकघरात वापरत असलेला प्रेशर कुकर, झाकण लावलं, शिट्टी वाजली आणि काही मिनिटात पदार्थ शिजून तयार. पण तुम्हाला माहिती आहे का, या चमत्कारी कुकरच्या शोधामागे कोण होते? ही कहाणी आहे फ्रेंच शास्त्रज्ञ डेनिस पॅपिन यांची, ज्यांनी 1689 मध्ये स्टीम डायजेस्टर म्हणजेच पहिला प्रेशर कुकर तयार केला. पॅपिन हे फक्त स्वयंपाकाचे नव्हे तर विज्ञानाचे सुद्धा महारथी होते. त्यांनी डच वैज्ञानिक ख्रिश्चियन ह्युजेन्स आणि इंग्लिश शास्त्रज्ञ रॉबर्ट बॉयले सोबत प्रयोग केले, ज्यातून त्यांना दाब आणि वाफेचे रहस्य समजले. त्या ज्ञानातून त्यांनी तयार केला एक असा कुकर जो वाफेच्या दाबाने अगदी कठीण हाडेही मऊ करून टाकत असे. त्यामुळे अन्न अधिक पौष्टिक आणि पचायला सोपे झाले. पॅपिन यांनी त्यांच्या कुकरमध्ये एक महत्वाचा भाग जोडला, प्रेशर रिलीफ व्हॉल्व, म्हणजे सुरक्षिततेसाठी वाफ बाहेर सोडणारी छोटी झडप. ही झडप नंतर वाफेवर चालणाऱ्या इंजिनच्या विकासाला प्रेरणा ठरली. 1690 मध्ये त्यांनी वाफेवर चालणारे पहिले पिस्टन इंजिन बनवले. म्हणजेच प्रेशर कुकरच्या शोधाने इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनचा पाया रचला. काळानुसार प्रेशर कुकर मध्ये अनेक सुधारणा झाल्या. 20व्या शतकात सुरक्षित झाकण असलेले स्टोव्ह टॉप कुकर्स आले आणि 21व्या शतकात डिजिटल आणि इलेक्ट्रिक मॉडेल्स जसे की इन्स्टंट पॉट, ज्यात स्वयंपाक वाफवणे आणि सॉटे हे सगळं एकाच यंत्रात. आजचा प्रेशर कुकर केवळ स्वयंपाकाचे साधन नाही, तो विज्ञान, नाविन्य आणि मानवाच्या बुद्धिमत्तेचा साक्षीदार आहे. डेनिस पॅपिन यांचा शोध आपल्या स्वयंपाकघरापासून कारखान्यांपर्यंत पोहोचला. एक छोटा कुकर ज्याने जग बदललं. ही होती चिमण्या गोष्टीची आणखी एक विज्ञान प्रेरित कथा. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशा ज्ञानदायी गोष्टींसाठी चिमण्या गोष्टीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.